नमस्कार सर्वांचे. सध्या चालू असलेल्या लाडकी बहीण योजना ई-KYC याच्यासाठी आपण एक अपडेट घेऊन आलो आहोत पहा. तर दुसऱ्या OTPसाठी आधार क्रमांक कोणाचा द्यायचा? तर पती हयात नाही आहेत किंवा घटस्फोट झाला आहे, अविवाहित आहे, वडील वारले आहेत, तर यांनी दुसरा जो आधार क्रमांक द्यायचा आहे OTPसाठी तो कोणाचा द्यायचा आहे? व पती हयात नाही आहेत आणि घटस्फोट झालेल्या महिला ई-KYCसाठी पात्र आहेत की नाहीत, हेही याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर माहिती पाहूयात. पहा, विधवा किंवा घटस्फोटित महिला यांना पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला नाही. असा ई-KYCमध्ये त्यांच्यासाठी वेगळा असा पर्याय ई-KYC करताना शासनाने कोठेही उपलब्ध करून दिलेला नाही. तो का? त्याचं कारण आपण पाहणार आहोत. पहा, तर या महिला त्यांच्या पतीचा किंवा वडिलांच्या नावे KYC करू शकत नाहीत. या महिला ज्या आहेत त्यांच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावे ई-KYC करू शकत नाहीत. पहा, विधवा आणि घटस्फोटित महिला. तर याचं कारण काय आहे? तर विधवा आणि घटस्फोटित महिलांकरिता शासनाकडून 1,500 रुपयांची एक योजना आहे. पहा, ज्या विधवा आणि घटस्फोटित महिला आहेत त्यांच्यासाठी 1,500 रुपयांची शासनाकडून एक वेगळी योजना आहे. म्हणून यानुसार अशा महिला त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पहा, या जी महिला आहेत त्या या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे किंवा ज्या महिलांचं आत्ता नव्याने लग्न झालं, त्यांनी आधार कार्ड नावामध्ये बदल केला, तर अशा महिलासुद्धा या योजनेतून बाहेर पडल्या जातील. एकंदरीत पाहता सरकारने खूप सगळं डोकं लावलं आहे पहा योजनेसाठी. कारण या योजनेतून त्यांना काय करायचं आहे, तर संख्या कमी करायची आहे महिलांची. याकडे त्यांनी जास्तीत जास्त भर दिला आहे. त्यामुळे अटी ह्या खूप किचकट दिल्या गेल्या आहेत पहा आणि केल्या गेल्या आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमचे पती किंवा वडील जर 2.5 लाखापेक्षा जास्त कमावते असतील, 2.5 लाखापेक्षा जर जास्त कमावते असतील तर त्यांच्या नावे KYC करू नका. कारण आधार कार्डला हे जी पॅन कार्ड जे असतं ते लिंक असतं पहा. त्याच्यामुळे पॅनवरून तुमच्या उत्पन्नाचे अगदी 0 मिनिटात समजलं जातं पहा. म्हणजे तुमचं आधार कार्ड पॅन कार्डला लिंक असतं आणि ई-KYC करताना तुमचं उत्पन्नाचं जे आहे ते तुमचं त्याच्यावरून त्या कार्डवरून 0 मिनिटामध्ये कळू शकतं की तुमचं उत्पन्न किती आहे. त्यामुळे भविष्यातही तुम्ही अडचणीत जाऊ शकता. खोटी माहिती देऊन एखाद्या शासकीय योजनेचा फायदा घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे पहा. त्यामुळे खोटी माहिती देऊन ई-KYC करू नका. जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्ही तुमची पूर्ण माहिती भरा, नाहीतर तुम्ही पुढं काही अडचणीत येऊ शकतात पहा खोटी माहिती भरून. जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.